सर्व विद्यार्थिनींचं आजच्या तासिकेमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आहे शनिवार आणि तुम्हाला माहिती आहे की दर शनिवारी आपण विज्ञान हे प्रयोगातून शिकत असतो, म्हणजे प्रयोगातून आपण विज्ञान घेत असतो। तर आजच्या शनिवारच्या तासिकेमध्ये आपण आजचा जो आपला प्रयोग आहे तो आहे हवेत तरंगणारी बॉटल। मग हवेत तरंगणारी बॉटल काय आहे किंवा त्या पाठीमागे कुठलं तत्व आहे किंवा त्या पाठीमागे कुठलं विज्ञान आहे हे आपण सर्वजण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण जो काही प्रयोग करणार आहोत हवेत तरंगणारी बॉटल, तर तुमच्याच दोन वर्ग मैत्रिणी दोघीही सिद्धी आहेत। एक आहे सिद्धी आवटे आणि दुसरी आहे सिद्धी मोगल। तर या दोन विद्यार्थिनी हा प्रयोग करणार आहेत। आपण पाहूयात की या प्रयोगासाठी काय काय साहित्य लागणार आहेत। या प्रयोगासाठी लागणारं साहित्य म्हणजे आपण या ठिकाणी 2 स्क्रूड्रायव्हर या ठिकाणी घेतलेले आहेत। स्क्रूड्रायव्हर नसेल तर तुम्ही 2 सारख्या आकाराचे उलथणे देखील या ठिकाणी घेऊ शकतात। 2 आपण या ठिकाणी रिकाम्या मिनरल बॉटल या ठिकाणी घेतलेल्या आहेत पाण्याच्या, त्या पूर्ण कोरड्या करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण 2 या ठिकाणी ताट या ठिकाणी घेतलेले आहेत। यानंतर यूज अँड थ्रोचे काही कप या ठिकाणी आहेत, आपल्याला 2च कप या ठिकाणी लागणार आहेत। त्यानंतर आपण या ठिकाणी काही तांदूळ घेतलेले आहेत। म्हणजे सर्वसाधारण आपल्याला लागणारे जे काही साहित्य आहे ते म्हणजे आहे तांदूळ, त्यानंतर 2 बॉटल, 2 ताट आणि त्यानंतर लागणार आहेत 2 स्क्रूड्रायव्हर। तर एवढंच साहित्य आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। तर प्रयोग करायचा आहे, सर्वजणी तयार आहात? तर चला आपण या ठिकाणी प्रयोगाला सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आता आपण प्रयोगाला सुरुवात करायची आहे। तुमच्याच वर्ग मैत्रिणी या ठिकाणी आहे। या ठिकाणी आहे सिद्धी आवटे आणि ही आहे सिद्धी मोगल। या 2 सिद्धीचा स्क्वेअर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी या प्रयोग करणार आहे। दोघींनाही आपण सारखं साहित्य दिलेले आहे। स्क्रूड्रायव्हर आहे, पाण्याची बॉटल, त्यानंतर यूज अँड थ्रोचा एक कप आहे आणि एक ताट या ठिकाणी दिलेला आहे। तर आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया। कृती काय करायची आहे, तर या बॉटलमध्ये या यूज अँड थ्रोच्या कपच्या सहाय्याने तांदूळ खाली न सांडता या ठिकाणी तांदूळ भरायचे आहे। जरा सुरुवात करा। आता दोघी जणी या ठिकाणी यूज अँड थ्रोच्या कपच्या सहाय्याने तांदूळ टाकत आहे। थोडा वेळ लागेल भरण्यासाठी। फक्त एक काम करायचंय, तू तांदूळ या ठिकाणी भरत असताना काठोकाठ आणि अशा पद्धतीने भरायचे आहेत की जेणेकरून जास्तीत जास्त तांदूळ या बॉटलमध्ये बसले पाहिजे आणि तू नॉर्मली जेवढे तांदूळ बसतील तेवढे आपण या ठिकाणी टाकायचे आहे। आवटे मात्र तांदूळ टाकताना कच्चा कच भरतील अशा पद्धतीने या ठिकाणी ती तांदूळ टाकणार आहे, परंतु मोगल मात्र साधारणतः जेवढे तांदूळ बसतील त्या पद्धतीने टाकणार आहे। तुम्ही माहिती, तुमची आई दळण आणण्यासाठी गिरणीमध्ये जाते आणि डब्यामध्ये पीठ जास्तीत जास्त बसावं म्हणून आई काय करत असते, तर डब्बा हा काय करत असते, खाली प्रेस करत असते जमिनीवर की जेणेकरून पीठ कुठे जातं, परत डब्यामध्ये खालच्या तळाशी जात असतं। त्या पद्धतीने या ठिकाणी आवटे अशा पद्धतीने या ठिकाणी तांदूळ टाकणार आहे। जास्तीत जास्त कसे तांदूळ बसतील याकडे लक्ष द्यायचं आहे। मी तुला थोडी मदत करू लागते या ठिकाणी। जास्तीत जास्त तांदूळ कुणाला टाकायचे आहे, आवटे सिद्धीला, म्हणूनच मी तिची मदत करणार आहे। मोगलला मी मदत करणार नाही। थोडा वेळ लागेल आपल्याला। तुलाही मदत करावी लागेल मला। हे पहा विद्यार्थी मैत्रिणींनो, आता दोन्हीही बॉटलमध्ये आपण तांदूळ भरलेले आहेत। आता खऱ्या अर्थाने आपल्या प्रयोगाला सुरुवात होणार आहे। आपण काय करणार आहोत की या ठिकाणी मोगल सिद्धीकडे हा एक स्क्रूड्रायव्हर आहे आणि आवटे सिद्धीकडे देखील हा स्क्रूड्रायव्हर आहे। आता हा स्क्रूड्रायव्हर त्यांना ह्या बॉटलमध्ये घालायचा आहे। चल घाल, जात नाहीये, जात घालताना काय होतोय, त्रास होत आहे। आता या ठिकाणी मी दोन्हीही बॉटल या ठिकाणी स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने उचलणार आहे। आता पहा, उचलल्या जातीये का, नाही। आता आपण ही जी दुसरी बॉटल आहे ती या ठिकाणी उचलणार आहे। दोन्हीही बॉटल मधला तुम्हाला फरक या ठिकाणी लक्षात येतोय की नाही? या ठिकाणी आपण बॉटल उचलण्याचा प्रयत्न केलाय, परंतु बॉटल या ठिकाणी उचलल्या गेलेली नाहीये। परंतु आपण ही बॉटल ज्यावेळेस आपण उचलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आपल्याला सहज बॉटल हवेमध्ये या ठिकाणी तरंगताना दिसते। साहित्य सारखंच आहे,
आहे की नाही? दोन्हीकडे आपण बॉटल वापरलेली आहे, दोन्हीकडे आपण तांदूळ वापरलेली आहे, दोन्हीकडे पण उचलण्यासाठी आपण स्क्रूड्रायव्हरचा वापर केलेला आहे. परंतु ही जी बॉटल आहे तुम्हाला या ठिकाणी हवेत तरंगताना दिसत आहे, पण या ठिकाणी मात्र ही हवेत तरंगताना दिसणार नाही. सहज स्क्रूड्रायव्हर बाहेर आलेला या ठिकाणी दिसत आहे. हे काय आहे तर याला वैज्ञानिक भाषेमध्ये घर्षण असं म्हणतात. याला तुम्ही सेमीच्या विद्यार्थी आहे त्याला फ्रिक्शन म्हणतात. काय म्हणतात? फ्रिक्शन. आता घर्षण म्हणजे काय तर कुठलीही वस्तू आणि पृष्ठभाग यांचा एक संबंध असतो, यांच्यामध्ये एक बल कार्य करत असतं, त्याला आपण घर्षण बल असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? घर्षण फोर्स. आणि घर्षण बल आणि गती हे दोन्हीही परस्पर विरुद्ध क्रिया आहेत. घर्षण जास्त होत असेल तर गती कमी असते आणि घर्षण कमी होत असेल तर गतीही जास्त आहे. तुम्ही या ठिकाणी बघा की ज्यावेळेस आपण या बॉटलमध्ये आपण स्क्रूड्रायव्हर घालण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला खूप घर्षण या ठिकाणी झाले. काय झालेलं आहे? घर्षण जास्त झालेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण या बॉटलमध्ये ज्यावेळेस आपण स्क्रूड्रायव्हर टाकण्याचा प्रयत्न केला तर घर्षण झालेलं नाही. इथं घर्षण झालेलं नाही म्हणजे घर्षण कमी झालं म्हणून गती जास्त आहे. गती काय आहे? जास्त. सहजपणे स्क्रूड्रायव्हर बाहेर आलेला आहे. परंतु या ठिकाणी घर्षण कसं झालेलं आहे? जास्त. म्हणून या ठिकाणी गती कमी आहे. गती कमी आहे म्हणजे स्क्रूड्रायव्हर बाहेर येत नाही. तुम्ही साधं एक उदाहरण तुम्हाला सांगते. आपण कॅरम बोर्ड खेळतो की नाही? कॅरम बोर्डवर खेळत असताना आपण बोर्डवर काय टाकत असतो बरं? पावडर टाकत असतो. काय टाकत असतो? पावडर. आपण जर पावडर न टाकता आपण स्ट्रायकरनं खेळण्याचा प्रयत्न केला, पावडर न टाकता तर घर्षण जास्त होतं. काय होतं? घर्षण जास्त होतं. मग स्ट्रायकर सहजपणे कॅरम बोर्डवर फिरतो का? नाही. म्हणजे तिथं घर्षण जास्त होतं म्हणून गती कशी असते? कमी असते. आणि ज्यावेळेस आपण कॅरम बोर्डवर पावडर टाकत असतो, पावडर टाकल्यामुळे घर्षण कसं होतं? कमी होतं. घर्षण कमी होतं म्हणून त्या कॅरम बोर्डला त्या ठिकाणी खेळत असताना त्या स्ट्रायकरला गती प्राप्त होते. एक लक्षात आलं तुम्हाला? या ठिकाणी घर्षण बल कार्य करते. घर्षण बल कमी, गती जास्त. घर्षण बल या ठिकाणी कमी आहे म्हणून गती जास्त आहे, परंतु या ठिकाणी घर्षण खूप जास्त आहे आणि म्हणून गती कशी आहे? कमी आहे. आणि म्हणून हे दोन्हीही जे उदाहरण आपण या ठिकाणी पाहिले, हे दोन्हीही आपण या तांदळाच्या बॉटलद्वारे आपण जे काही पाहिलेलं आहे हे म्हणजे घर्षण बल आहे. तुम्हाला विज्ञानामध्ये घर्षण बल आहे. घर्षण बल तुम्हाला समजावं की पृष्ठभाग आणि कोणतीही वस्तू यांच्यामध्ये जे बल कार्य करत असतं त्याला आपण घर्षण बल असं म्हणत असतो. आणि घर्षण बल आणि गती हे परस्पर कसे असतात? परस्पर विरुद्ध असतात. परस्पर कसे असतात? विरुद्ध. घर्षण बल आणि गती परस्पर कसे असतात? विरुद्ध. घर्षण बल जास्त, गती कमी. आणि घर्षण बल कमी, जास्त. म्हणजे हवेत तरंगणारी जी काही बॉटल आहे ती कुठलीही जादू नाही. या ठिकाणी असणारं एक बल आहे. कोणतं बल आहे? घर्षण बल. हे घर्षण बल या ठिकाणी कसं आहे? जास्त आहे म्हणून या ठिकाणी गती कशी आहे? कमी आहे. आणि या ठिकाणी घर्षण बल कसं आहे? कमी आहे म्हणून या ठिकाणी गती कशी आहे? जास्त. तर आजचा प्रयोग सगळ्यांना कळाला? हो. सगळ्यांनी करून पाहणार? हो. नक्की? हो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो प्रयोग आहे हवेत तरंगणारी बॉटल, या प्रयोगासाठी खरं म्हणजे सिद्धी स्क्वेअर तुमच्या वर्गातल्या काय आहेत? त्या सिद्धी स्क्वेअर, सिद्धी आवटे आणि सिद्धी मोगल या दोघी विद्यार्थ्यांनी तुम्हाला या ठिकाणी प्रयोग सांगण्यासाठी सहकार्य केलं. खूप छान या पद्धतीने सादरीकरण केलं. त्याबद्दल तुमच्या वर्गाच्या वतीने या दोन्ही विद्यार्थ्यांचे आभार मानते. आणि पुढच्या प्रयोगामध्ये आपण आणखीन 2 विद्यार्थ्यांना संधी देणार आहोत. तुम्ही प्रयोग करणार आहात सर्वजणी? हो. विद्यार्थी मैत्रिणींनो, आजचा हा जो प्रयोग आहे तुम्हाला सर्वांना कळालेला आहे? हो. तर चला, तुम्हाला समजलाय का नाही हे आपण या ठिकाणी पाहूयात. तर आज आपण हवेत तरंगणारी बॉटल हा जो प्रयोग केला, या प्रयोगाच्या पाठीमागे कोणतं वैज्ञानिक तत्व होतं? ज्या विद्यार्थ्यांना येत आहे त्या विद्यार्थ्यांनी हात वर करायचा आहे. चला, जवळकर सांग. घर्षण बल. घर्षण बल आहे. बरं, मला एक सांगा, घर्षण बल म्हणजे काय? कोण सांगेल? तर सांगा, घर्षण बल म्हणजे काय? कोण सांगेल? हा, सांग सिद्धी.
अगदी बरोबर आहे. एकदा सिद्धीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एखादी वस्तू आणि पृष्ठभाग यांच्यामध्ये जे काही बल कार्य करत असतं आपण त्याला काय म्हणत असतो? घर्षण बल. बरं, घर्षण बल आणि गती यांच्यामध्ये काय संबंध असतो? कोण सांगेल? हा, प्रतीक्षा सांग. घर्षण बल आणि गती हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात. अगदी बरोबर आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. घर्षण बल आणि गती हे परस्पर विरुद्ध कार्य करत असतात. बरं, मला आता सगळ्याच जणी सांगा, ज्यावेळेस घर्षण बल जास्त असतं त्यावेळेस गती कशी असते? कमी. आणि ज्यावेळेस घर्षण बल कमी असतं त्यावेळेस गती कशी असते? अगदी बरोबर आहे. म्हणजे आजचा हा जो प्रयोग आहे, हवेत तरंगणारी जी बॉटल, हा प्रयोग तुम्हाला सगळ्यांना कळालेला आहे? हवेत तरंगणारी ही जी बॉटल आहे ही कुठली जादू आहे का? नाही. तर या पाठीमागे असणारं वैज्ञानिक तत्व म्हणजे काय आहे? सर्वांना कळालं? ओके, परत भेटूयात पुढच्या शनिवारी. धन्यवाद.